पुन्हा एकदा मालवण तालुक्यातील राजकोट येथे महाराष्ट्रातल्या भाजपा आणि गद्दार गटांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण झालं आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये पुतळ्याचं जी अवस्था झाली ती तुम्ही सर्वांनी पाहिली। आज पुन्हा एकदा जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून राजकोट येथे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत त्या पुतळ्याचं अनावरण केल्याचं जाहीर केलं। आज बरोबर 1 महिन्याने पुन्हा एकदा त्या पुतळ्याच्या आजूबाजूला भगदाड पडलं आणि पुतळ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे। ह्या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी सरकारने छत्रपतींच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार जो सुरू केलेला आहे त्याचा फटका आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे आमच्या दैवताला सहन करावा लागतो। मी या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचा धिक्कार करतो आणि शिवरायांचा हा अवमान सातत्याने तुम्ही जो करताय ते महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही हे निश्चित सांगतोय। भरत गोगावले यांनी वक्तव्य केलेले आहे की रश्मी ठाकरे राजकारणामध्ये पक्षामध्ये हस्तक्षेप करतात त्याच्यामुळे पक्ष फुटला, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। काय सांगाल? बघा भरत गोगावले सारख्या एका गद्दार औलादीच्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाही आहे। ज्या गोगावलेनं महाडच्या नाक्यावरून एवढं मोठं मान सन्मान ज्या शिवसेनेने प्राप्त करून दिला त्या शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची आणि त्याचबरोबर माननीय रेश्मी वहिनींची बदनामी करण्याचं काम हे असे उपटसूम भरत गोगावले करतायत। स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर आज मातोश्रीवरची आमची मा म्हणून आम्ही रश्मी वहिनींकडे पाहतो। आज रश्मी वहिनींचं स्थान आमच्या हृदयामध्ये मातेसमान आहे। त्यांच्यावर आरोप करण्याचं धाडस ज्या भरत गोगावलेने केलेलं आहे त्यांची जीभ हासडली जाईल। ते असं धन्यवाद म्हणतात की नारायण राणे पक्षात येत होते परंतु ते यांच्यामुळे आले नाहीत। या गद्दारांच्या बकवासगिरीला फार किंमत देत नाही आम्ही। इम्तियाज जलील असं म्हणतात की उद्धव ठाकरे जातीय राजकारण करत नाहीत परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी जातीय राजकारण केलं, पण उद्धव ठाकरे ते करत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे। कशा पद्धतीने पाहता याकडे? इम्तियाज जलील नेमकं काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, पण ऐकून त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।